गण सादर झाला आहे. थोड्याच वेळात नृत्य कला विस्ताराने नटलेली आणि धमाल विनोदी अशी गण सादर करत आहोत रसिक आहोत. तत्पूर्वी बाल श्रीकृष्णाने बाल अवस्थेमध्ये केलेला लीला श्रीकृष्णाने बाल अवस्थेमध्ये केलेला लीला या आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत रसिक आहोत. आपल्या समोर सादर होत आहेत कृष्णाच्या बाल लीला रसिक आहोत. कृष्णाच्या बाल लीला. मथुरे नगरचा राजा अग्रसेन त्याचा पुत्र दुसरा माझी बहीण देवकी पुत्र चांदरात सुगवेला सूर्यास मारून असा देवकीला वर पाहिला. देवकीचा वसुदेवास मोठ्या आनंदाने लग्न लावून वाजत गाजत मिरवणूक काढत असतात. आकाशवाणी एकाएकी बोलते राजा कसा करतोस रे काय. देवकीच्या पोटी होणारा 8वा पुत्र हा तुझा हाड वैर वैर हे ऐकतात देवकीला मानेवर शस्त्र ठेवतात. उद्या देवकी बोलते भाऊ आम्हा दोघांना जुगार आमच्या पोटी होणारी सर्व वदेव देवकीला 12 वर्ष बंदिशाळेत ठेवले. देवकीची 6 बाळे गजगज फिरून शिलावर आणि आकाश मार्गाने दुधार पावले आणि झाले. राजा कसा जावई गोकुळामध्ये आनंदाने वाढतात. आता प्रतीक्षा आहे 7व्या अपत्याची. सेवकांचा तर महाराज कडे कोण ठेवला ठीक आहे. आपल्या देवकीला 7वी कन्या झाली आहे. देवकीला 7वी कन्या झाली. जी महाराज देवकीला 7वी कन्या झाली. कन्ये तुला तुझ्या 6 भावंडांबरोबर यम सती जावत लागेल. यम सती जावत लागेल. याशिवाय माझा शत्रू माझ्या हाती लागणार नाही. जावत लागेल कन्ये जावत लागेल. हे कौसा तुझा काळ आता जवळ आला आहे. येणारा 8वा पुत्र लवकरच तुझा वध करेल. वसुदेव देवकी ज्या बंदिशाळेत आहे तिथे मुंगेही जाता कामा नये. आम्ही आणि पहारा
जागता ठेवा. आम्ही येत आहोत. जशी आपली आज्ञा महाराज. मी याला वाद पाहते. मेल्यान 7 भराची गरगर होऊन त्या किल्ल्यावर आपटला. मेल्याचा काळीच करपडला. मग काय करणार? आमची कामगिरी दली करावी लागते. चला करायला झालं पाहिजे, नाही तर मला मार. एक वर्ष ती आकाशवाणी महाराज 8वी कन्या प्राप्त झाली आहे. काय शक्य आहे? ती आकाशवाणी विफलती नाही. त्या बाळा त्या पुत्राची कन्या कशी काय झाली पाहू दे मला. अरे आपणोस राजाचा पराक्रम आणि शक्ती पाहता शत्रुराई संभ्रम पडतो. एक गणे तुलाही जावं लागेल तुझ्या भावंडांसमोर. जा तुलाही पाठवतो जा तुझ्या भावंडांसमोर. यम सदनी हे दुष्ट कंस राजा, सावध हो. तुझ्या गर्वाने तुला अंत केला आहे. तुझा काळ अर्थात देवकीचा जन्माला आलेला 8वा पुत्र गोकुळात आनंदाने वाढत आहे. कसं शक्य आहे? अरे गेला कसा? शेवट महाराज तुम्ही पहारात करत होतात ना? हो महाराज. पहारात करत होतात ना? हो महाराज. मग मथुरेतून गोकुळात तो गेलात कसा गेला? नाही माहित नाही. काय झालंय? काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही जाता कामा नये. आणि तरीही तो माझ्या हातून निसटून गेला. काय करावं आता? काय करावं? काय करावं? काय माहित? सुचत नाही. त्या कार्ट्यात मला काटा काढायलाच हवा, पण काय करावं? काम करू शकते.
गोकुळ जाऊन आज्ञा महाराज. बाळा कृष्ण आधार सरळ कर ना याचा आधार सरळ समाचार घ्यायचा. हा ठीक आहे जशी आपली आज्ञा. हा हा सर ठीक आहे जातो. का ना का रडतोय का रडतोय काम प्रभू. माहिती ना राक्षसी असलेली
नंदाचा मी कृष्ण मुरारी गवळ्यांचा श्री गिरिधारी आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला यशोदेचा नंदलाला बाळकृष्ण जन्म आला 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 नंदस्वामी कृष्ण मुरारी गवळ्यांचा श्री गिरिधारी आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला यशोदेचा नंदलाला बाळकृष्ण जन्म आला यशोदेचा नंदलाला बाळकृष्ण जन्म श्रावण वैद्य अंजनीला कंसाच्या दरबाराला जन्म माझा झाला सुबंधी शाळेला आनंद झाला धरणी मातेला आनंद हरी विठ्ठल अरे हो आज मथुरेचं मैदान 1660 गावांनी 60 वाट करून मथुरेचा बाजार जमला आहे यांचा रस्ता ही कामगिरी न करता आमच्या संगीचे पेंढारी सुद्धा यांच्याच उभी आहे नाव लावे देवांचे चरण प्रणाम. देवानं का बरं आज मारली? ही कोणती? जशी आज्ञा देवानं. बरं. कामगिरी घेतले खरी
पण केवढी मोठी कामगिरी आहे. 16 शस्त्र 360 डोळ्यांचा मेळा मेला, शाप मेला. आता काय करायचा? एवढी मोठी कामगिरी आपल्याला एकट्याला काय झेपायची? अजिबात नाही. आता करायचं काय? काय करायचं? हा, आठवलं. अरे आपल्या सवंगडी आहेत ना, हा ते जर आले तर आपल्याला जरा हातभार लागेल. त्यांच्यात तेवढी ताकद आहे. हाय म्हणजे वाय जरा बरा पडेल. पण ते आता भेटतील कुठं? कुठल्या भागत असतील, खाली तालेवर असतील, वरती खंडाच्या बाजारात गेले काय माहिती नाही. त्यांना पहिला शोधायला लागेल. बघतो कुठं आहे ते पहिले बघतो आणि नंतरच कामगिरीला पुढे लागतो. पहिला त्यांचा शोध घेतो. हे पहा, रसिक माय बाबांच्या मनात पसंतीने राहिलेला पारितोषिक असं आहे. कुमार मानस, कुमारी रिद्धी, कुमार रियांश, शीतल यांच्याकडून 200 रुपये, तसेच सौ मानसी मयूर शीतल यांच्याकडून 100 रुपये. जुंजार क्रिकेट टीम गोंडवाडी, जुंजार क्रिकेट टीम गोंडवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये. कुमार ओम सुनील वराडे, कुमारी पिशा माझ्या कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक जात आहे. तरी नमन म्हणता आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. निशाही सरली पहाटे प्रहरी, निशाही सरली पहाटे प्रहरी. दिसले किरणे या अंबरी, दिसले किरणे या अंबरी.
माझी कामं करणार तरी कोण? अगं तुझा नवरा असेलच की. आहे ना. ठीक आहे. तुला हे नवरा लागते का बाबा? अगं बाजारात जायचं असेल थोडं जाते. ठीक आहे. अरे राधे तेच तर मग आपण बाजारात जाऊया. आपण सारं कोणी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो खरं, पण तुला रस्ता ठाऊक नाही का? अगं मला त्या मुली ठाऊक नाही बघ. अगं सयानू तुम्हाला तरी ठाऊक नाही का? आम्हाला हे मुलीच ठाऊक नाही. अगं राधे मग आता काय करायचं? अगं आपल्या शेजारी मावशी राहते ना, तिला हाक मारून पाहूया. मग तू तत्मन बा. बरं हाक मारते. हा अगं म्हटलं मावशी का मावशी. अगं म्हटलं मावशी का मावशी. अगं का गं म्हटलं पोरी तू? अगं तू आहेस कुठे ग? अगं मी घरी आहे. तुला घरी काय करते? अगं माझी कामं राहिली ती करते. अगं ते जाऊ दे, आम्ही साऱ्या पोरी मिळून मधुरेच्या बाजारात चाललोय बघ. अगं मग अडलं कुठे? अगं एकी नाही रस्ता ठाऊक नाही म्हणून तुला हाक मारते. असं होय, रस्ता ठाऊक नाही म्हणून या माधुरीची आठवण झाली ना. हो ग. बरं मग यायला हवं. हो यायलाच हवं. बरं पडेल इथे मग. ये बिगी बिगी. कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी, कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी, काय उगाच कमी रोका तुरा, उगाच कमी रोका तुरा. हात कोणी मारिया गोकुळच्या मावशीला, हात कोणी मारिया गोकुळच्या मावशीला. तो
बाई 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 जमले का जमले तुला बोलतो काय तुम्ही नाचता काय मुरडता कोणी का शिकवलं? अगं मावशी त्याची पण ते कातकर सर आहेत ना त्याने शिकवलं बघ. हो का मस्त नाचता हो. बरं बरं बाई ते जाऊ दे पण तुम्हाला एवढ्या घाई घाईत बोलवलं तरी काय चला. अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय. मग आता हल्लं कुठे? अगं एकीलाही रस्ता ठाऊक नाही म्हणून तुला आग मारली बघ. एकेला रस्ता ठाऊक नाही. सकाळी ही भावानी माझ्या दारावरून गेली पण मला एका शब्दाने बोलली नाही. अगं मावशी मला वाटलं तुला माहिती असेल म्हणून मी तुला आतमध्ये नाही. हो माहिती असेल. अगं मावशी झाली असेल तिची चूक आमच्यासोबत तरी चल बाजाराला. जाते तू म्हणतेस म्हणून मी येते. बरं चल तर. चला माझ्या मागून. हे पहा वजरवाडीचा चॉकलेट बॉय संकेत मांजरेकर यांच्याकडून मावशीसाठी 20 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचंय. संकेत चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू. चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू. संकेतरावांना पाहताच कुत्रे लागतात भुंकू. हॅलो हे पहा बिटक्यांचे व्यापारी सुदेश शिकव यांच्याकडून मावशीसाठी 10 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने नाव घ्यायचं आहे सुदेश. काल झालं माझं लग्न त्यात होता SK DJ वाला. काल झालं माझं लग्न त्यात होता SK DJ वाला. सुदेश रावांचं नाव काय तर मी झुके का नाही झाला. अगं मावशी आता काय झालं? अगं आपण एवढा मथुरेचा घाट चढतोय एक छोटस गाणं तरी म्हण. अगं मावशी ते गाणं राहू दे पण तू बाजारला काहीतरी विक्रीला घेतलं असशीलच की. हो हो घेतलंय. मग सांगतेस का? मी सांगायच्या अगोदर तुम्हीच सांगा. असं म्हणतेस ऐका नीट ऐक. मी की नाही विक्रीला घेतलं दूध. तू विक्रीला घेतलास दूध तेव्हाच तुझं सुंदर रूप. तू एका पुढे. अगं मावशी मी की नाही मी विक्रीला घेतलं ताक. तू विक्रीला घेतलंस ताक तेव्हाच तुझं चपटं ना. अगं मावशी काही काय म्हणते. अगं मस्करी गेली ग. तू एका पुढे. अगं मावशी विक्रीला घेतलं दही. तू विक्रीला घेतलंस दही तेव्हाच मगाचपासून नाचतेस दही. हो, मी नाचतेच आहे. हो आली मोठी गौतमी पाटील हो मागे. अगं हे भावाने तुला काय आमंत्रण द्यायला पाहिजे का? नाही गं मावशी ते घेतला का वा? तू घेतलास खावा बाजारात गेल्यावर सोडू का हवा. अगं मावशी अगं मस्करी गेली ग. बरं बरं चला माझ्या मागून. चल तर. अगं तू आम्हा साऱ्या पोरींना विचारलं पण तू काय घेतलं? मी काय घेतलं ते सांगायलाच हवं हो का? तर सांगायलाच हवं. ऐक मग एक मीठ लांब. काय? अगं हो अशा अंगावर येऊ नका. एक मीठ लांब 2 बोट रुंद. अगं मावशी असं घेतलंच तरी काय? अगं हो तेच सांगते. एक मीठ लांब आणि 2 बोट रुंद लाल भडक आणि माल कडक असं गाजर घेतलंय. अगं मावशी मग आता सरळ सांग की गाजर घेतलंस म्हणून. आता समजलं ना? हो समजलं. ठीक आहे चला आता. हॅलो हे पहा बाटल्यांचे व्यापारी श्री मंदार सिद्धव यांच्याकडून मावशीसाठी 20 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे मंदार सिद्धव. पाण्याला म्हणतात इंग्लिशमध्ये वॉटर. पाण्याला म्हणतात इंग्लिशमध्ये वॉटर. मंदार रावांच्या खिशात असतात नेहमी 2 वॉटर. हॅलो तसेच अखिल भारतीय विमल संघटनेचे अध्यक्ष सागर शिगवण यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं सागर.
आणले खास फेणी आणि काजू. गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू. सागररावांचं नाव घेते मी कशाला लाजू. एवढा मोठा मधुरेचा ढाक चढायचा आहे. एक छोटंसं गाणं तरी म्हण. अगं मावशी एखादं गाणं तूच म्हण की. मी म्हणेन पण माझ्या जुन्या काळातलं गाणं आहे. हो चालेल की. ठीक आहे. पती परदेशाला जाणार मी जाणार. पती परदेशाला जाणार मी जाणार. पती परदेशाला जाणार मी हे कुठलं गाणं म्हणते? हे आमच्या काळातलं गाणं आहे. अगं आपल्याला मध्येच्या बाजारात जायचंय परदेशाला नाही. मग आता तूच म्हण. बरं म्हणते. घ्याग तुम्ही डोईवरी मांड भरूया मथुरेची वाट सुरू झालं घडघाट चालूया एकी पाठोपाठ बाजारी जाण्या फार ग आम्हा पोरींना उशीर हा झाला. आला नबी रवी आला घेऊन किरणांचा सेना. आला नबी रवी आला घेऊन किरणांचा सेना.
सगळा मागा नुसता सगळा सगळा मागा. बापरे किती रे गवळणी. आपल्याला काय जमणार नाही पण हे घ्यायला कुठं काय भेटत नाही. कुठे गेले काय अजून भेटलेले नाहीत. आता इकडे हात क्या बघतो माझ्या बागेत गेले काय. हात मारतो हात मारतो. अरे पोपड्या रे पोपड्या. अरे गुरक्याला हात मारला. गुरकी ओळखता आलाय. कोण आहे. अरे पोपड्या रे पोपड्या. अरे मेरा थाय काय अरे थाय काय. हा काय. अरे हाय स्कूटर. अरे बोंदा खातोय. काय खातोय. अरे बोंदा खातोय बोंदा. अरे मेला गुलामा भांडा कसली खातोस. अरे काय सांगू मजा आहे जाम रे. मजा आहे. इकडं मजा नाही इकडं मजा आहे इकडं. अरे त्या संकेत मांदेकरच्या बागेत खातोय. संकेत मांदेकरच्या बागेत बोंडा आहे. अरे होय रे जाम आहे. अरे बापरे तर पण ती सगळी संपू नकोस. अरे आहे बघायला ना अशीन. आहे तर तुझी किती उडवतीस. अरे होय रे. हा अरे तू आधी इकडे ये. इकडे बोंडा नको इकडे भरपूर खायला आहे. अरे पण माझ्यासोबत वाकड्या पण आहे. हा वाकडा पण आहे. अरे होय. अरे मग कामच झाला. कामच झाला त्याला पण सोडतोय मी. आता म्हणतो तुझ्यावर आहे काय तो. होय रे. अरे मग त्याला पण घेऊन ये. बरं बरं आलो आलो. हा लवकर ये लवकर ये. भेटलं वा. पेट्यानं मारली हाक हो मजला आता हो काय मी करू. लवकर ये. पेट्यानं मारली हाक हो मजला आता हो काय मी करू. चुकली कबीला गाय हो माझी तिचा हंगार वासरू. 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 पेट्यानं मारली हाक हो मजला आता हो काय मी करू. पेट्यानं मारली हाक हो मजला आता हो काय मी करू. चुकली कबीला गाय हो माझी तिचा हंगार वासरू. चुकली कबीला गाय हो माझी तिचा हंगार वासरू. आमच्या हातात गाठी घोंगडी रुद्रदेवाने हाय चौकाडी. बाया मुलाची आमास हो पेजा सुदामा वगडाची जोडी. पेजा सुदामा वगडाची जोडी. पेजा सुदामा वगडाची जोडी. गावात नाय माझी कबीला शोध नाही दिसले करू. गावात नाय माझी कबीला शोध नाही दिसले करू. चुकली कबीला गाय हो माझी तिचा हंगार वासरू. चुकली कबीला गाय हो माझी तिचा हंगार वासरू. खेळून खेळून शिंगाबा काय बाबू बोलून टाका बाहेर काय सांगू काय सांगू मेल्या येते आता ना घाईनं माझ्या दोन्ही बोलून टाकला. दोन्ही झोपला बोलून टाकला. झोपला होय. तुला काय वाटलं?
मला वाटली कोपरा बरा कॉपला अरे येता येता तीन पण मारला अरे माझ्या पण कोमटला होता हात टाकला म्हणून त्याचा शाप घ्यायला असता पाणी अरे कुठे आणलीस बोंडा खांदा माझावले बघ कशी काय सांगू तुला त्या संख्येच्या गाडग्यात बघा 2-3 तरी ठेवलीच का त्याला खायला 2-3 का एक पण आला नाही आई पंकजच्या गलग्यात नव्हतो आम्ही अरे मग आता कुठे तू अरे त्या ओंकारच्या गलग्यात होतो पंकजच्या घ्या काय केलं अरे त्या ओंकारच्या गलग्यात त्याच्या कल्पावर 2 बिटक्या होत्या दोनच बिटक्या होत्या आता 2च राहिले तर 2च सांगणार ना तुला चांगल्या होत्या अरे हल अरे एकदम मिलमिलीत पण दोन्ही खाल्ल्या नाही मी एक खाल्ली याने एक खाल्ला दोन्ही संपवल्या निकाल केला आठ लावली जन्माची त्याच्या अरे हा तिथं नव्हता मग अरे हा मंदारच्या बागेत होता त्याच्या पण माझीची वाट लावली एक नंबर बोंडा होती बघ कोणाकडे नाही मग? आता आंब्याच्या सीझनला कोणाकडे अरे काय बोंड्याची चव होती माहिती काय पिवळी होती की लाल होती लाल होती हा लाल होती अरे पण काय झाला माहितीये तुला आधी काय झालं ती बोंडा आधीच कुणी त्याला खाल्लेली होती मी नाही तोंड लावला खालकुंडी नसेल खालकुंडी खाल्ला नसेल मग मी त्यात बोलला हा. मी कोणता बोलला दुपलान कुणी खाल्ला म्हणून बरोबर कुणीच खाल्ला खालकुंडी बे. पण मी काय म्हणतो फेद्या हा अरे तू बोलवलं का त्याला काय झाला काय तुला जरा बाजूला हो. हा बघतो कसा तर हा गुलाम कालपर्यंत चांगला होता आता काय झाला अरे ह्याचं असं का झालं पोट्टा भरला? अरे काय सांगू तुला काय मोठी कहाणी आहे. मोठी गाडी आहे मग शॉर्टकट मध्ये सांग अरे असा सरसा चाललो कुठं झाडावर कुठल्या आंब्याच्या हा अरे असा सरसा खाली आलो कसं खाद्यालाच मग कसं काय अरे वरती बघतो ना काय काय अरे हा मोठा काय अरे मधमाशाचा पोला होता हा घातलीस तोंडाला त्यातली एक जरा वाईट चावली एवढा तुझवला मग कसा पण वाटते ते धावते रे तेंड्या मी काय म्हणतो तू आम्हाला आधी बोलवलात का त्याला दादा हे आला 7 पॉइंट वर आला बरोबर आहे हा आता कसा विषय भरकाट झाला तू तसा हुशार आहे हा आता सांगतो आधी थांब तू आले उच्चाल म्हणजे मी पहिल्यापासूनच उच्चालाय आणि पहिल्यापासून म्हणजे काय मला माहिती नव्हतं आता समजला मला झाला आता थांबायला तुला पण काय सांगतो तुला काय म्हणतात अरे लय मोठी कामगिरी आहे पण तुम्ही शोधून हैराण झालो आता भेटलो म्हणून सांगतो लय मोठी कामगिरी आहे साधी नाही कसली कतली चायची अरे आता नाही ले अरे कसली तुला थंबनच कसा नाही कसली म्हणतोय तो हा? अरे मी कतलीच म्हणतो अरे ह्याला थंबनच कसा नाही माझ्याला तोतली आहे ना काय अरे माझ्याला तोतली आहे ना अरे त्याची जीभ दुसरी आहे जीभ चोचरी आहे हो. असा बोलतोय का त्याला मला काहीतरी वेगळा ऐकायला जाऊ दे मरू दे आता. मग ते कामगिरी महत्वाची आहे हा मग तीच सांग हा ना ती सांगतो कामगिरी तुमच्या जीवावर घेतलेल्या आमच्या दिवावर हा काय ते सांग आधी कामगिरी सांगतो अरे पण ती कामगिरी करून आम्हाला काय भेटणार तुम्हाला काय भेटणार हा पण प्रश्न बरोबर आहे अगदी बरोबर आहे चालेल पोंडा काढ ना पोटा फुगवू दे बाय पण तरी पण वाचवात जागा ठेवली असेल तर सांगतो दही दूध ताक लोणी दही तूप ताक लोणी आई शपथ सगळा भेटणार अजून काय राहिला नाही हा, एवढा तरी आहे 100%. आई शपथ तंगा 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 अरे ताप म्हणतोय सांगा सांगा नाही तिथं गेल्यावर मोलतीला धेंगा तंगा तंगा चांगला आधीच झालेला आहे वागडा आणखी वागडा करशील ते गवळणी कुठं आहेत गवळणी कुठं आहेत अरे 16 शस्त्र गवळणी आहेत कुठं आहेत कुठे दाखवा मला आधी 360 गवळींचा ए, मेळा. पूर्वेश. त्यातून मथुरेचा घाट करतोय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे अरे जाऊ दे तर तुझ्या बापाचं काय अरे पण दाखवतो? आपल्या दहीतून भेटणार आहे ना आता म्हणतो मग मग आधी गवळणी दाखव बघू गवळी दाखवायची आहे हा. बघ माझ्या पोटासमोर
टाकला बघितला त्या सांग समजून सांगायचा. अरे पायाच्या बोटाकडे कसा बघतोस तू? अरे मी आधी हाताच्या बोटाकडे दाखवलं तुला. आधी खाली कसा बघतोस? आधी समोर बघ. आता मग चल दाखव हा बघ. हा आता वाजव बाबा रे. तो 3 नंबर माझी. आणि तुझी माझी पण 3 नंबर. दूध घ्या दूध. थांब झाला थांब. दूध दही ठगला घेणार मला नको त्याला दे. शपथ तू दही दूध लोणी ठगला सांगितला तर गादर नव्हता सांगितला. अरे हा काय मावशी वेगळा आणला. मला जेव्हाशी माहिती नव्हता. मावशी दाखवली पण काय अगदी गादर. मावशीबद्दल दही दूध संपला. तू आता तू इथं आला बोलवलं आता तू आता जाऊन बघ रे दही दूध किती आहे. ते पण हा कामगिरी करीन. काय विचारतो बघ. अरे कलील म्हणजे काय. हा दली 1.5 टाकता ना तर वेळेला 2.5 करतो. दांडू शकतो. बरोबर आहे. हा 1.5 आणि हा 1.5 झाला 2.5. अरे बापचा शिकवला नाही त्या दिल आणि दिल मग तो 2.5 झाला. अरे दिल आणि दिल 2.5 कसा होय. 1.5 म्हणजे हा एक. हा असा आता म्हणणार म्हणजे हा एक आणि हा एक आणि हा एक. अरे एकदम का लोकता झाला. अंदाज अरे कॉपल्याला काय समजत नाही का काय. हा आता पेतवा ना. आता घेतला तू पण आणि आता तू पण पेट. कॉपल्याने काय हलवून घेतलं काय. आता हलवू नका कुठं मध्ये मध्ये कामात कालच नाही करायचं आधी. आधीच सांगतोय. वा मग आता काय जमल तुला. जमल म्हणजे पण फक्त खायचा नाही हो. कामगिरी पण करायची आहे. परत वाट जमल ना पण दादा तर कामगिरी करून दे. एकदम छान कामगिरी झाली पाहिजे. कोणाला पोट बोलत नाही ना. पहिला याला नंतर याला. जातोच ना. चल काय केलास काय. हा सांग काय काय केलास. हा मेला मी गरम करतो. चला कोणाला गरम करतास. माझ्या बॉडीला. हा बॉडीला गरम करील होता. आता तापलीला दिसतोय. अगं घाम सुटला. गडी तापलाय मजबूत तापलाय. सवाज असा तापलेला असता तेव्हाच जाईल थंड पडशील. मी जातोय. मी जातोय. जा पण थंड पडून येऊ नकोस अजिबात नाही. हा अजून मला सांगायचं बाकी असं. मी जातोय. अरे जा ना मग.
मी करतो का गली बाग ए मावशे काय रे बाबा कोण तू इंडिकेटर का भेटतोय मावशी हा इंडिकेटर ना या पोलिओ बघून भेटतोय बघ. अरे मेल्या त्या पोरींकडे बघू पण नको नाही तर टाकीन जाऊ वेल्डिंग करू पाटला घेऊन आलाय का विचार मावतीचा वेल्डिंग कलर काय वाटत मावते याला वेल्डिंग करायला तुला केवली मशीन लागेल तुला माहिती आहे का बरं ते जाऊ दे पण तू आलास कशासाठी मावशी मी आलो कशासाठी मला देजूच पाहिजे बघ. दही दूध पाहिजे विचारते रे पोरींनो संपू नको मला वाईट ठेव चालेल ये पक्षात हे प्रभू हे हरी नाम हे कृष्ण परमानंद याला काय झाला मेरा गमछा भी खुल गया. अरे पण जाताना चांगला गेला आता काय झाला काय झालं म्हणजे काय झालं काय पण तुला कसं मला माहिती काय कसला होता अरे असा पात्र होता आता गलगल आतमध्ये गेलाय. तेव्हा फटफीट बसला तुझ्या मग काय जाम बसलाय. इकडे बसलाय तुला एवढा नाही भेटला अरे मग काय तर मला पण थोडीशी भूक लागल्यासारखी वाटते रे होय? मला पण याला- भूक नाही. पण याला तुला ठेवलाच काय ठेवला भरपूर ठेवला. आणि मला 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 अरे मी पण गेल्यावर तुला कामगिरी मी आणली की नाही मी पण आणली मी गेल्यावर तुला ठेवतो ना तुला थांब याला जाऊन देतो पण मला भरोसा नाही रे तुझ्यावर मला केवढा टाका तुला मला वाटत नाही मला काय ठेवशील काय शपथ हा माझा कत्ताचा पोत आहे तुझ्यासारख्या मित्रांचा फोटो काढून बिला वाटते ना कमवला अरे माझा सापच वाटतं खाली गेलाय अरे असं काय तू कष्ट करतोस आणि आम्ही काय करता अरे कत्ता आता ना मी आधी पहिली कामगिरी करून येतो तू बाजूला हो रे मावते काय रे बाबा तर तू पण आलास मावते तू मला नाही ओळखला नाही ओळखलं मला नाही ओळखला नाही अरे भेने मी कोणता ठाव नाही तुला हा हा आपला हा किती शिकवण अरे का मेला कुठला आता घेतला का हा हा इथं इथं हा 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 कोण हा कोण हा 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 बोबड्या बोबड्या मावते मला दही दूध हवाय दही दूध हवंय थांबा विचारते तो मगाशी आला होता ना त्यातलाच एक दुसरा आलाय त्याला घेऊया का हो घेऊया ना. मावते ये पाठीमागे आहे तो पाठीमाग आय छप्पत मावतीच्या गो पाठीमागे नाही पाठामध्ये हा पाठामध्ये अरे मावतीच्या गो मातामध्ये ये लवकर अरे मावते दही दूधच नाही कोण गाजर पण भेटेल मावते या गाजरा बिजाच्या भाज्या मी खायच नाही मला फक्त दही दूध दे चल लवकर चालेल चालेल ए आता पण दही दूध देत अरे चांगला लेतो काय बोलतोस अरे पण आता कोणी द्यायला होता काय दही दूध तू इकली तुला दही दूध भेटला होता त्याला पहिला की तुला दही दूध भेटला होता काय हसतो की रडतोय अरे काय सांगू तुला अरे काय झालं का सांग अरे परमेश्वरा भगवंता अरे काय झालं मी सांगतो ना तुला कधी थकाली अरे माणसं आहेत तुझपर्यंत थांब होय आता तिघं कंटाळले तिघं कसे डोळे मिटतात आहे खरंच तुला लय कंटाळ येतो का आता नाकाला लागेल तू हा करू नको त्याला त्याला बघ आणलेला आहे तू आपला बोलायचं काम कर
मारलाय नुसता थांबतो. हा सांग अरे परमेश्वरा, मी थांबणार नाही. मी थांबणार नाही. ना दादा अरे पण तुला दही दूध घेतला होता का नाही ता थांब आधी. अरे कसला झेंडू नाही, कसला काय ह्या काय झेंडू काय आले इथं? या सोडा मला. पण याला मला ती खोटा कशाला बोलला तू? अरे म्हणजे या 4 चौघाचा मारणी एकट्यान खाव? अरे आपण लंगोटी या ना रे लहानपणीचं. चांगला लंगोटीत बांधलात मला तू. मारलाय अरे म्हणजे तुला पण माल घेतला होता? मग अरे मग थांबायचा तरी. पण आता तू मार खाऊन आलास, हा मार खाऊन आला. तुला नाही मानणार, मला नाही वाटत ह्याला मालकीला. अजिबात नाही मारणार. ए का बोलतो तू? हा अरे हा तुझा जगन्नाथ दखल दाखवतो तुला मी. मला फसवला नाही यानं. बघ याला दाखवतो. अरे म्हणजे आता मोहे झाला होता. हा. पण आल्यावर दाखवणार नाही. नुसता कणीत गेला म्हणजे कणीत. आता बघूला बघितला चांगला बांधाखाली ढकलत बघ हा उद्या. बघ. मला फसवलं. तुमच्या जीवावर कामगिरी घेतली होती. आता तुम्हाला नाही जमणार. नाही जमणार नाही, तू जाऊन ये. तोंडावर पाडला रे, तोंडावर. तू नाकावर पाडलास, आता मी तोंडावर पडतो. कामगिरी घेतली. मला वाटत याचा तोंड दुखणार आहे. तू जाऊन एवढा ये, जाऊन ये. ना? हा बापरे, बघतो आता का प्रयत्न करायला पाहिजे. हे वाजवतो का? अरे आता बाबा पण मोले झाला. आठवला मध्येच घुसला, अचानक घुसला थपकन. दादा लवकर मावशे मला ओळखलास? मी कृष्णदेवांचा संगतीचा संगडी. हो का? पेंड्या मग इथे हा कशा स्वांड्या आणि ता गोंड्या. हा बोबड्या त्यांचा पाकड्या आपला वाकड्या. त्यांच्यापेक्षा सगळे दिसतोय. दादा धब्बे बनत चांगला तिथं. त्याला उद्या समजेल काय तर. मावशी तू बरोबर ओळखलास. मी हयात तसा ते जाऊ दे, तो आलाच कशासाठी? आलो कशासाठी? तुला इथून पुढे जाता येणार नाही म्हणजे नाही. का रे बाबा? अरे बाबा म्हणजे काय विचारतेस? असा आमचा कायदा आहे, कृष्णदेवांचा हुकूम आहे. तुमच्याकडे काय कायदा असेल तर सांगा. तर कायदा असल्याशिवाय का तुला सांगायला आलोय तुम्ही? ऐक, कायदा आहे. कृष्ण देवाने हुकुम केला, पेंड्या तुला महा सांगतोय तुला. कृष्ण देवाने हुकुम केला, पेंड्या तुला महा सांगतोय तुला. तुला इथेच थांबशील का? तुझे दही दुधाने भरलेले मान माघारी नेशील 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 का? कृष्ण देवाने हुकुम केला, पेंड्या तुला
का आमचा कायदा? हो हो पटला. हा मग आता पुढे तुला जाता येणार नाही, तुला इथेच थांबावं लागेल, तिथूनच माघारी परतावं लागेल. काय पोरींनो, आपण 5 मिनिटं दमलो म्हणून बसूया. अरे भाई माझे पोचके बाय पण इथं येलनी हा काय करू नको दाबू. तुमच्या जीवावर घेतली होती पण तोंड कशी पाडला मला. आता बसली ना, बसली. तू आता देवाला हाक मार बघू. होय 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 देवानं हाक मारतो. कृष्ण देवानो धावा लवकारी आहो गवळणी चालल्या बाजारी. कृष्ण देवा धावा लवकारी आहो गवळणी चालल्या बाजारी. कृष्ण देवा धावा लवकारी आहो गवळणी चालल्या बाजारी. प्रणाम असो. जेव्हा तुम्ही सांगितलेली कामगिरी होती चोख पार पडलेली आहे. अगदी उत्तम पार पडले. या तुम्हाला गवळणी दाखवतो. जशी आज्ञा देवा येतो आम्ही. आपल्याला म्हणतात तरी कोण? भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात. कसे असतात? पायी पद्मा, बेंबीरा, मस्तकीरा, कटीवरी हात करून मिठीवरी हे करत असतात. अगं राजे तुझं म्हणणं खरं आहे. मग पंजाला सडी मला असं होतं गंगराला. मग आपल्या अवताराला पुन्हा तरी ऐकवा. ऐकतो. सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, पटवून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना. सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, पटवून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना. अवतार पाहिला माथ्या धरून, संगा सोडाला रमी केला, संगा सोडाला रमी केला, संगा सोडाला रमी केला. दुसऱ्या अवतारी पूर्व धरून, पृथ्वीचा मी परवाईला, पृथ्वीचा मी परवाईला, पृथ्वीचा मी परवाईला. सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, पटवून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना बाजाराला जाण्याआधी राधे ऐकून घेना. झाडे धरून पृथ्वी तिसऱ्या अवताराला, रक्षिला प्रल्हाद मी मारून हिरण्याला, रक्षिला प्रल्हाद मी मारून हिरण्याला, रक्षिला प्रल्हाद मी मारून हिरण्याला. वामन रूप धारूनी बळीदाणी पाताळला, सहाव्या अवतारी परशुराम प्रकटला, सहाव्या अवतारी परशुराम प्रकटला, सहाव्या अवतारी परशुराम प्रकटला. सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, सांगितो तुला मी जन्माच्या गुणा, पटवून घेना बाजाराला जाण्याआधी
खरंच देव आहे. आपण आहे ना शरण जाऊया. जा, तुम्हाला रजा आहे. का ना मी शरण आहे. अगं राजे, तुला रजा नाही. मागच्या देवी दिले वचन आणि तुला पूर्ण करावं लागलं नाही. ठीक आहे का ना.
मायबाप नवलदेवी यांच्याकडून आलेलं पारितोषिक उभेपाटवाडीचा टेम्पोवाला रोहित डावलकर, मैत्री ट्रान्सपोर्ट खंडाळा यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच जयश्री गोणबरे गळझोंडी संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सावित्री मधुकर शिदर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही कालकाई देवी रिमिक्स मंडळ शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. रसिक हो, आपल्या समोर सादर होतोय कंस राजाचा वध. रसिक हो, आपल्या समोर सादर होतोय कंस राजाचा वध.
थोड्याच वेळात कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. आपल्या समोर सादर होतोय लंकापती राजाचं आगमन, लंकापती रावणाचं